उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक आणि आजच निकाल येणार आहे। संसद भवनामध्ये खासदारांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदी यांनी पहिलं मतदान केलं आहे। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होते आणि आजच निकाल लागणार आहे। पंतप्रधान मोदी यांनी पहिलं मतदान केलं, त्यानंतर अनेक या ठिकाणी मतदान पार पडताना आपण पाहतोय। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मतदानाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आजच याचा निकाल लागणार आहे। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन रिंगणामध्ये आहेत, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे रिंगणामध्ये आहेत। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या ठिकाणी ही निवडणूक होतीये। आपण ही दृश्य पाहतोय। मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी या ठिकाणी मतदानासाठी उपस्थित। संसदेत मतदानाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। पहिलं मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी सर्वच नेते मंडळी, खासदार या ठिकाणी मतदानासाठी उपस्थित। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आता मतदान केलं जात आहे। आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील। इलेक्शन है, इलेक्शन जीतने के लिए लड़ा जाता है और हमको कॉन्फिडेंस है कि हम लोग जरूर जीतेंगे। आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला अनेकांचे आशीर्वाद मिळालेत। कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही। छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।